केंद्रीय निवडणूक भाजप पुरस्कृत केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचं जे संस्थापक आहेत, देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांनी हा पक्ष स्थापन केला 25 वर्ष पक्ष वाढवला, हा पक्ष भारतीय जनता पार्टी पुरस्कृत केंद्रीय निवडणूक आयोगानं या पक्षाचं चिन्ह गोठवलं. या पक्षाचं चिन्ह अजित पवारांना दिलं. याचा धिक्कार करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी हा पक्ष देशाचे नेते पवार साहेबांनी स्थापन केलेला असताना सुद्धा हा पक्ष गद्दारानं या पक्षाचं चिन्ह बहाल केलं. म्हणून त्या निवडणूक आयोगाचा धिक्कार करण्यासाठी, निषेध करण्यासाठी, या देशाचं संविधान पायदळी तुडवणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाचा धिक्कार करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव उस्मानाबाद या ठिकाणी आम्ही जमलो. केंद्रीय निवडणूक आयोगाला आम्ही सांगू इच्छितो की केंद्रीय निवडणूक आयोगानं भाजप पुरस्कृत हे काम थांबवावं. हे काम लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. असा पायंडा केंद्रीय निवडणूक आयोगानं पाडलाय. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचा धिक्कार केलाय. केंद्राचं सरकार आणि त्याचं ही जी तानाशाही अवलंबली, ईडी, सीआयडी, पोलीस यांच्या मार्फत विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडायचे, राज्य आणायचं आणि राज्यातून सत्ता घ्यायची, हा परिक्रम या सरकारनं केलाय. त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो. या पक्षामार्फत आम्ही या हुकुमशाहीच्या विरोधात आंदोलन केलं. खरं आज देशातला नव्हे तर या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक आज या सरकारला विचारतोय, आज या प्रशासनाला विचारतोय की आपण नेमकं कुठल्या कायद्यावर हे सगळं प्रशासन आपण चालवतोय. लोकांमध्ये आपण अराजकता माजवण्याचं काम ह्या सरकारमार्फत करतोय. महाराष्ट्रातला एक युवक, महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक आज अस्वस्थ आहे. कारण की ह्या देशात आज कायदा व सुव्यवस्था राहिली का नाही हा प्रश्न आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक युवकाला पडतोय. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी, सरकारला एक कुठं तर जाग आणण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार, आम्ही पवार साहेबांचे समर्थक खरं तर म्हणून आम्ही सगळेजण इथं जमलेलो आहोत. आणि आज या सगळ्या गोष्टीचा, एक हुकुमशाहीचा आम्ही निषेध करतोय. या निमित्ताने एवढंच सांगतो.